तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, राज्य शासनाच्या विविध विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात। या योजनेमध्ये जर आपण सुद्धा लाभ घेत असाल, जर आपण लाभार्थी असाल, जर आपल्याला अनुदान यामध्ये मिळत असेल तर आपल्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, जे काही थकीत अनुदान आहे वेगवेगळ्या विभागाचे वेगवेगळ्या योजनांचे ते आता इथे वाटप होण्यास सुरुवात होणार आहे। याचं कारण असं आहे मित्रांनो, दिवाळी अधिवेशन सुरू असताना मित्रांनो जवळपास 36,000 करोड रुपयाच्या पुरवण्याची मागणी करण्यात आलेली होती वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून आणि यावरती मित्रांनो हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चा सुद्धा करण्यात आली आणि त्यांना मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे। मित्रांनो, 24 डिसेंबरला राज्यपालाच्या सहीने या मागण्यांना मंजुरी देण्यात आली आणि त्या संदर्भामध्ये आता 1 जानेवारी 2025 ला तेव्हा विभागाच्या माध्यमातून सुद्धा अति तात्कालिक शासन परिपत्रक काढून सर्व विभागांसाठी आता हे परिपत्रक काढण्यात आलेले आहे आणि एक मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजेच काय मित्रांनो, आता जे काही वेगवेगळे विभाग आहेत त्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात, त्यांनी मित्रांनो त्यांचे जे काही मागण्या आहे निधीसाठी, म्हणजे त्यांना आता जे काही अनुदान वाटप करायचं असेल त्यासाठी निधी लागतो, त्याचे जे काही मागण्या असतील त्यांच्यासाठी आता त्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे इथे निर्देश देण्यात आलेले या परिपत्रकामध्ये। यामध्ये मुख्य योजनांची तरतूद म्हणजे मित्रांनो लाडकी बहीण योजना एक मोठी योजना आहे। तसंच मित्रांनो पीक विमा योजना असेल, पीक विमा योजनेमध्ये सुद्धा मित्रांनो मोठी तरतूद लागते आणि सोबतच मित्रांनो ज्या काही पीक विमा कंपन्या असतात त्यांना सुद्धा निधी वितरित करावा लागतो आणि तो निधी आता वितरित करण्यासाठी मित्रांनो इथे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। आता तुमचं सुद्धा अनुदान जर प्रलंबित असेल तर तुम्हाला सुद्धा हे अनुदान आता पुढे मिळणार आहे। तसेच मित्रांनो, निराधारांना मिळणाऱ्या लाभाचा जे विलंब आहे तो टाळण्यासाठी मित्रांनो आता जे लाभार्थी आहेत निराधारामध्ये त्यांचे जे काही अर्थसहाय्य ते आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून पाठवण्याचे निर्देश इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहे। म्हणजे आता मित्रांनो तुमचं जो काही अर्थसहाय्य आहे निराधारांचं ते आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केले जाणार आहे। मित्रांनो, दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आलेले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।